श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. मानसिक जप काय आहे, अद्भुत शक्ती आणि त्याचे नियम. कोणी प्रश्न केले होते भक्तांनी की मनात नाम जप 24 तास करू शकतो का, त्याचे नियम काय आहे. मानसिक जप झोपताना करू शकतो का, हे प्रश्न पुष्कळशा भक्तांच्या मनात असतात. आज त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला याच्यात मिळतील आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न आहेत जपला घेऊन, तर त्याचे उत्तर सुद्धा मिळतील. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. मुख्यतः जपाचे 3 प्रकार असतात. आपण हे 3 प्रकार कोणचे, पुष्कळांना या 3 प्रकारांच्या बाबतीत माहीत असेल, तरी आपण ज्यांना माहीत नाहीये त्यांकरता आपण हे 3 प्रकार नक्कीच जाणून घेऊ. पहिला येतो वाचिक जप. मोठ्याने किंवा इतरांना ऐकू जाईल असा उच्चार करून केलेला जप असतो. दुसरा असतो उपांशु जप. उपांशु जप असतो फक्त स्वतःला ऐकू येईल एवढ्या मंद आवाजात किंवा होठ हलवून केलेला जप असतो. आणि मानसिक जप असतो ना, होठ, जीभ आणि घसा न हलवता संपूर्णपणे मन आणि विचारांच्या पातळीवर केलेला जप, ज्याला आपण अजपा जप सुद्धा म्हणतो. तर हा अजपा जप जो असतो ना, हा सगळ्यात जास्त सर्वश्रेष्ठ जप मानला गेलाय आणि हा सगळ्यात जास्त सर्वश्रेष्ठ सुद्धा असतो. वाचिक जपापेक्षा उपांशु जप 10 पटीने श्रेष्ठ असतो, तर उपांशु जपापेक्षा मानसिक जप खूप जास्त फलदायी आणि शक्तिशाली असतो. कारण यात तुमची संपूर्ण मानसिक ऊर्जा एकाच बिंदूवर केंद्रित होऊन जाते. आपल्या साधनेची जी सुरुवात आहे ती वाचिक जपाने होती. सुरुवात आपण वाचिक जपने करतो, त्यानंतर उपांशु जप आणि मग जो साधक असतो ना, तो मानसिक जपासाठी तयार होतो. कारण मानसिक जपासाठी पूर्ण एकाग्रतेची गरज असते. जर एकाग्रता भंग झाली ना, तर मंत्राच्या जपात खूप मोठा अडथळा निर्माण होतो. ज्यावेळी एखादा साधक पूर्णपणे मानसिक जप करण्याचा अभ्यासही होतो, त्याच्या आयुष्यात तेव्हा चमत्कार घडू लागतात आणि त्याचे जीवन जे आहे ना, ते पूर्णपणे बदलून जातं. त्याच्या मनाची चंचलता आहे ती सुद्धा समाप्त होऊन जाते. आधी माणसाच्या मनात काय होती, चंचलता संपती, त्यानंतर तो परमात्म्याशी जोडला जातो. माणूस विषय वासनापासून दूर होतो आणि त्याचे मन परमात्म्यामध्ये स्थिर होतात. म्हणून त्याची जर अनुभूती घ्यायची आहे तर तुम्हाला सर्वश्रेष्ठ जप मानसिक जप करायची आवश्यकता राहील. परमात्म्याची अनुभूती जी असते ना, ती मानसिक जप ही सेवा आणि साधनेची ती अवस्था आहे जी परमात्म्याच्या अनुभूती करून देण्यात खूप मोठी सक्षम आहे. इतका शक्तिशाली का आहे हा मानसिक जप. वाचिक जप आणि उपांशु जप यांचेही सगळ्यात जास्त प्रभाव आहे, परंतु हे जे आहे वाचिक जप आणि उपांशु जप ते इंद्रियाच्या पातळीवर असतात आणि मानसिक जप जो असतो ना, तो साधक इंद्रियाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अंतर्मनात उतरतो आणि परमात्म्याशी एक रूप होतो. सतत मानसिक जप करत राहिल्याने काय होतं की साधकाच्या आयुष्यात असा वेळ येतो जेव्हा त्याला जप करण्यासाठी जीवनामध्ये कोणताही प्रयत्न करावा लागत नाही. का करावा लागत नाही? कारण की तो या साधण्यामध्ये इतका रमून जातो आणि तो मंत्र इतका जागृत होऊन जातो की त्याच्या मनामध्ये आपोआप तो मंत्र चालू राहतो. हळूहळू त्या जपाचा इतका सराव होऊन जातो, इतका प्रभाव होऊन जातो की तो मंत्र धीरे धीरे ना श्वासाच्या गतीसोबत सुद्धा चालू लागायला लागतो. ही साधनेची एक खूप मोठी उच्चतम अवस्था मानली जाते. आता परिस्थिती कशी आहे, काय आहे आणि आम्हाला जप कसा करायचा. सुरुवातीला जेव्हा तुम्हाला मानसिक जप करायचा असेल तर तुम्हाला एक ठिकाणी एक वेळेवर बसावं लागेल, कारण की तुम्हाला तुमची एकाग्रताला मनात आणायचं आहे. त्या एकाग्रताला मनात आणण्याकरता काही दिवस तुम्हाला एकच जागा, एकच वेळ तुम्हाला तय करून एकच आसनावरती बसावं लागेल, कारण की तिथे ऊर्जा संचित होती. तर जेव्हा तुम्हाला हे मानसिक जप करायचं असेल तर थोड्या दिवस जोपर्यंत तुमचं मन एकाग्र होत नाही तोपर्यंत घडी घडी तुम्हाला मन एकाग्र करायकरता हे जप एक ठिकाणी बसून करावे लागते.
आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की माझी एकाग्रता वाढून गेलीये, आता माझ्यामध्ये ही स्थिती येऊन गेलीये की मी कुठे फिरतो, उठतो, बसतोय, तरी मी माझ्या मनात तो जप मी चालू ठेवू शकतो, हा विश्वास तुमच्यामध्ये जेव्हा जागृत होऊन जाईल, तेव्हा ते धीरे धीरे तुमची एकाग्रता अजून वाढत चालली जाईल आणि तुमच्या अवतीभोवती त्या एकाग्रता आलेली आणि मनातल्या मनात जो जप चाललाय, त्या कारणाने काय होईल, तुमच्या आजूबाजू एक वलयच धीरे धीरे निर्माण होत राहिले आणि ते निर्माण झालं की धीरे धीरे तुमची एकाग्रतामुळे तुमच्या मानसिक जो जप आहे तो धीरे धीरे तुमच्या श्वासासोबत चालायला लागेल आणि तेव्हा अशी परिस्थिती येऊन जाईल की तेव्हा तुम्हाला कुठे काही फरकच नाही पडणार. म्हणजे तुम्ही भौतिक जगामध्ये आहात, तुमच्या आजूबाजू खूप जास्त हल्ला चाललेला आहे, इतके हॉर्न वाजतात, गाड्या चालल्या आहेत, पण तुमचा जप सतत सुरू राहील. त्या जप मध्ये तुम्हाला शेवटी प्रयत्न सुद्धा करावा नाही लागणार, कारण की तो आपापच जप सुरू होऊन जाईल. ही उच्चतम साधना आहे. ही उच्चतम साधना जेव्हा आपण करू ना, तेव्हा त्याचं जे अद्भुत शक्ती आहे ती आपल्याला महसूस व्हायला लागेल. तुमच्या मंत्राच्या ज्या तरंगा आहे ते सतत प्रत्येक क्षणी तुमच्या इष्ट देवतेपर्यंत पोहोचत राहतील. त्याचा इतका जास्त प्रभाव आहे. जेव्हा साधक सतत मानसिक जप करतो तेव्हा त्याच्या शरीराभोवती एक शांत आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्याच्या शरीराच्या ऊर्जेचे तरंग आणि आजूबाजूचे वातावरण अत्यंत पवित्र आणि मंगलमय बनून जातं. अंतर्ज्ञानाची प्राप्ती होती. सतत जप केल्याने साधकाला अंतर्ज्ञानाची प्राप्ती होती. त्याच्या शरीराची चेतना भौतिक स्तरावरून उठून आध्यात्मिक स्तरावर पोहोचून जाते. या जपामुळे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा साधकाचे पूर्णपणे रक्षण करते आणि त्याचं जे जीवन आहे ते अचानक असं वाटतं की काहीतरी आपल्या जीवनामध्ये चमत्कार होऊन राहिला आहे आणि ते जे तरंग आहे ना, त्या तरंगाने त्याचं शरीर पूर्ण परिपूर्ण होऊन जातं. ह्याला आपण कोणची अवस्था म्हणतो, तर ही जी अवस्था आहे, या अवस्थामध्ये काय होतं, आपल्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं, म्हणजे आपल्याला देवाच्या उपस्थितीचा अनुभव व्हायला लागतो. आता मानसिक जपाचे काय नियम आहे, तर मानसिक जपामध्ये परिस्थितीचे काही बंधन नाही. मानसिक जपासाठी उठणे, बसणे, चालणे, फिरणे किंवा कोणत्याही विशेष परिस्थितीचे बंधन नाही. कोणत्याही स्थितीत किंवा कोणत्याही दिशेला तोंड करून तुम्ही हा जप करू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की जप करताना तुमची जी रीढची हड्डी आहे ती सीधी व्हायला हवी. कारण काय होतं की जी ऊर्ध्वगामी ऊर्जा तयार होती मानसिक जपानी, ती नेहमी वरच्या दिशेला जाणारी असते. यामुळे साधकाची आध्यात्मिक स्थिती सतत उंचावर जाते. म्हणून काय होतं की तुमची रीढची हड्डी आहे ती सीधी होणं खूप जास्त गरजेचं आहे. निष्काम भाव. जप करताना कोणतीही वासना, इच्छा किंवा अपेक्षा ठेवू नका. जर तुम्ही स्वार्थाने किंवा अपेक्षेने जप केला तर त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळणार नाही. तर निष्काम भावाने केलेला जप पूर्ण फळ देतो. आता मानसिक जपाचे काय फायदा होतील, तर मानसिक जपामुळे तणाव आणि चिंता दूर होऊन जाईल. आरोग्य आणि सकारात्मकता येईल. यामुळे शारीरिक मानसिक आजार बरे होण्यास मदत होते आणि नकारात्मक नष्ट होते. कितीकांचे तर मोठे मोठे आजार सुद्धा बरे होऊन गेले आणि आपल्याला जो साधक आहे त्याला आतून एक वेगळाच आनंद आणि समृद्धीचे अनुभव मिळून त्याची एकाग्रतेची क्षमता वाढते आणि तो त्याला एक परम आनंद प्राप्त होऊन जातो, जो जीवनामध्ये त्याच्या गुरुशी त्याला साक्षात्कार करून देतो. तर मानसिक जपचे नियम खूप कमी आहे. फक्त तुम्हाला रीढची हड्डी सीधी करायची आहे आणि आपल्या मनात एकाग्रता आणायची आहे. जर तुम्ही हे केलं तर ती खूप उच्चतम जी परमानंदची अवस्था आहे, उच्चतम अवस्था तुम्हाला मिळेल मानसिक जपमुळे. ही अद्भुत शक्ती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. तर मानसिक जप काय आहे, काय नाहीये, ह्याचे नियम काय आपल्याला कळलंच असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.